टू प्राची वायकर ब्लॉग. माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आम्ही बनवते खिचडी. तर या तव्यात ना आम्ही टाकले. या तव्यात ना तुम्ही शेंगदाणे म्हणजे हे करायचे, भाजवायचे. शेंगदाणे भाजवायचे. हा, ह्याच्यानंतर ना जे शेंगदाणे एकदम लाल करून घ्यायचे बघा, असे लाल करून घ्यायचे. आणि थोडंसं ना हे करायचं, सोलवायचं आहे. आणि ना ह्याच्यानंतर ना ते कुटवायचं. कुटवल्यावर ना साबुदाणा आहे ना, हा साबुदाणा तो ना ह्याच्यात टाकायचा. आणि कुटवलेलं जर शेंगदाण्याचं हे असेल ना ते टाकायचं त्याच्यात. त्यापेक्षा थोडंसं कमी टाकायचं. हां, तर हे बघा ह्याच्यात टाकले आम्ही पहिलं आम्ही टाकले तूप, जिरे. नीट ऐकून घ्या. तूप, जिरे, मिरची. ह्याच्यानंतर साबुदाणा, मी सांगेन साबुदाणा थोडंसं हे कूट टाकायचं, ते आम्ही ह्याच्यात टाकले. तर मीठ टाकले ह्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर बटाटा टाकलाय. जो 2 भाग, एक बटाटा उकडायचं त्याच्यानंतर. तर 2 भाग करायचे बटाटे. त्यांनी थोडंसं हे करायचं, खुश करायचं. तर ह्याच्यात टाकायचं आणि ते बघा असं करायचं आणि असं परतून घ्यायचं. आता हे बघा हिच्यातून आम्ही टाकले. आता बघा हे बघा आता असं परतवायचं. असं परतवायचं. हे बघा आजी तसे परतवते. हां, तर तुम्ही नीट ऐकून घेतलं का? पहिलं जिरे टाकायचं. पहिलं तूप, जिरे, मिरची आणि मीठ हे टाकायचं. त्याचं साबुदाणा टाकायचं आणि ह्याचं कूट टाकायचं. ह्याच्यानंतर हे बघा. आणि ह्याच्यात काय आहे आजी? शेंगदाण्याचं कूट. ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट आहे. अजून टाकायचं शेंगदाण्याचं कूट. हे बघा जरासं शेंगदाण्याचं कूट टाकायचं ह्याच्यात. पहिला टाकलेला होता ना, पहिला टाकलेलं. हे बघा बोलते बघा, पहिला टाकलेला होता, आता थोडंसं परत टाकलेलं आहे. हां, हे पण तुम्हाला सांगते की हे बघा मी आंबे आणलेत. हे आंबे आणलेत बघा. हे नीट शिजलंय की नाही आजी? हां, आणि एक सांगून ठेवले की जे साबुदाणा आहे तर भिजत ठेवायचं. 1 रात्र भिजत ठेवायचं. जर नरम झालं तेव्हाच टाकायचं. तर हे बघा खोकला झालाय का तुला? हो. झाले. आता काजू ठेवायचे आणि विठोबा, रुक्मिणी, बाप्पाला निवड दाखवायचा. अशी आमची साबुदाण्याची खिचडी बघा. हे बघा किती मस्त झाले बघा. एक दाणा काढून दे आजी, दाखवायला कसं झाले सॉफ्ट. हे बघा सॉफ्ट झाले कसलं. उपवास आहे सगळ्याचा म्हणून आम्ही तिखट टाकत नाही. जर नसेल उपवास तर आम्ही तिखट टाकतो, थोडाफार तिखट टाकतो. तर हे बघा आता आमचं झालंय वाटतं. झालंय ना आजी? झाले. हा बघा काय मस्त वाटते. आता गॅस बंद करायचा. करू आजी बंद? 2 मिनटं. किती मिनटं असं परतवायचं? 5 मिनिटं. 5-10 मिनटं असं परतून घ्यायचं सगळीकडून. मस्तपैकी परतून घ्यायचं. जमतं असं मस्त वास येत नाही, असं नरम अजून होत नाही ना, त्यावर कलर चेंज होत नाही ना, तमता परतून घ्यायचं. असं गोल्डन टाईप होत नाही ना, तमता परतून घ्यायचं. हे बघा आता परतून घेतलं आम्ही. हे असे ठेवलेस तर ह्याचं काय करायचं? सगळं वेस्ट होऊन जाईल. आता ते काय करायचे, हा, बारीक करायचे शेंगदाणे. संध्याकाळी शेंगदाण्याची आमटी, परत वरीचा भात, बटाट्याची भाजी,
असं करायचं. अच्छा, म्हणजे हे असं करायचं. दाखवायचं नाही. हा आणि खांडवी करायची हा. गोड. बाप्पाला काहीतरी गोड पाहिजेत ना. हा. सगळं तिखट नाही दाखवायचं. आणि तुम्ही सांगू ठेवते, आम्ही आता नंतर रेसिपी बनवू ना रात्री, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवी.